आध्यात्मिक नगरी म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। साईबाबांच्या चरणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असताना त्याच नगरीत एका दुर्लक्षित वाहनतळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांनी चक्क गांजाची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। नवीन पिंपळवाडी रोडवरील या पार्किंगच्या जागेत गवताचा आडोसा करून 4 ते 5 फूट उंचीची गांजाची झाडं लावण्यात आली होती। ही संपूर्ण बाब उघडकीस आल्यावर शिर्डी नगर परिषदेच्या MSF रक्षकांनी तातडीने कारवाई करत सर्व झाडं उपटून टाकली। स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला। एका रहिवाशाने या संशयास्पद झाडांबाबत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर लगेचच MSF पथकाने घटनास्थळी धाव घेतली। तपासात उघड झालं की या वाहनतळाची मालकी साईबाबा संस्थांकडे असून येथे भाविकांच्या गर्दीच्या काळात वाहनतळ म्हणून वापर केला जातो। मात्र रात्रीच्या वेळी हीच जागा नशेखोर आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा बनते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। गांजाची झाडं जप्त करण्यात आली असली तरी घटनास्थळी पोलिसांचा अभाव प्रकर्षाने जाणवला। कारवाई दरम्यान शिर्डी पोलिसांनी पंचनामा किंवा तपासाची औपचारिकता पूर्ण न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकारामुळे शिर्डीतील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघत आहात हे जे गेट आहे, ही तीच पार्किंग आहे जिथे गांजा सापडलेला आहे। गांजाची शेती इथं काही गरदुल्ल्यांनी करून ठेवलेली होती। ही जी पार्किंग आहे ही सध्या साईबाबा संस्थांच्या ताब्यात आहे आणि आणखी इथं काय काय चालतं हे तुम्ही आज आमच्या चॅनलवर बघणार आहात। तर चला आतमध्ये जाऊन बघू की इथं काय काय आहे। आपल्याबरोबर आता इथे एक स्थानिक नागरिकसुद्धा आहे। त्यांचं इथं जवळच ते जवळचेच रहिवासी आहेत। ते आपल्याला या जागेविषयी थोडीशी माहिती देणार आहे। तर या इथे तुमचं नाव सांगा आणि काय नाव? राणा राजपूत। काय झालं होतं इथं? तुम्ही थोड्या वेळापूर्वी इथं MSF वाले आले होते, तर त्यांनी बरेचसे गांजाचे झाडं नेले इथून। कमसे कम 15-20 झाडं नेलेले आहे गांजाचे। व इथं अजून पण तुम्ही पाहू शकता, अजून पण झाडं लागवड आहे इथं लावलेली। तुम्ही आम्हाला दाखवू शकता नेमकं इथं कुठं कुठं काय? चला तुम्ही पुढे जाऊन दाखवा आम्हाला कुठं कुठं काय काय हे बघा। या इथं हे एक गांजाचं झाड इथं समोर आहे। नवीनच रोप आहे, आत्ताच ते रोप उगलेलं दिसतंय। एकदम एंट्रीच्या जवळच एक झाड आपल्याला सापडलेलं आहे। हे बघा इथं एक रोप आहे। जवळपास किती गांजा इथं सापडला होता आता थोड्या वेळापूर्वी? त्यांनी कमसे कम 10-15 झाडं नेले इथून। MSF वाल्यांनी 10-15 झाडं नेले इथून। आणि तुम्ही कुठं राहता? मी इथं जवळ आहे राहिला, स्थानिक आहे मी इथला। काय परिस्थिती असते इथं दिवसभर? आता हे तुम्ही पाहू शकता, इथं बरेचसे लोक येतात शिर्डीत, बरेचसे बोलतात की दारूबंदी झालेली। तुम्ही पाहू शकते फुग्यांचे इथं हे प्लास्टिक पडलेले, ते पूर्ण इथं सगळा दारूचा तो वेस्टेज आहे ना, फुगे वगैरे ते पडलेले बरेचसे। कोणी येतं कचरा टाकून जातं इथं। तुम्ही पाहू शकता आता हे काही कमसे कम 3 फुटावर झाड लावलेले। इथे एक झाड आहे, इथं एक झाड आहे, तर तिथं पुढं एक झाड आहे। आणि हे फुगे म्हणजे काय असतं? आता हे तुम्ही पाहू शकते पूर्ण ते दारूचा प्रकार आहे। हे रात्री येतात, सकाळी येतात, हे कचरा वेस्टेज टाकून जातात। दारूच्या पिशव्या आहे? हा, दारूच्या पिशव्या। तुम्ही आता ते वास इतका भयानक असतो त्याचा, आम्हाला येतं जातं। गांजाचं झाड हे इथं प्लास्टिक तुम्हाला इथं पाहायला भेटेल। तुम्ही पाहू शकता पूर्ण वेस्टेज आहे। शिर्डीत बोलता की दारूबंदी झालेली, पण अजून काय दारूबंदी झालेली मला वाटत नाही। कारण की तुम्ही पाहू शकता ताजे फेकलेले कचरे हे टाकतात आणि निघून जातात, टाकतात निघून जातात। हे पाहू शकता हे सकाळी ते तिकडचं सकाळी टाकलेलं आहे। हा सगळा खर्च म्हणजे हा एका दिवसात इथं जमा झाला? हा, ते येतात, जाळतात, परत टाकतात। तिथं टाकलेले बरेचसे। इकडचं पण दाखवा, इकडं पण पडलेले आहेत। तुमच्या खाली पाहू शकता, इथं खाली समोर पण इथं हे सगळे हे जे प्लास्टिकच्या कॅरी बॅग दिसत आहेत आपल्याला, याच्यामध्ये दारू मिळते आणि यालाच फुगा म्हटलं जातं। तर फुगा म्हणून ह्या प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दारू विकली जाते। आणि ज्या प्रमाणात इथं या फुग्यांचा खच पडलेला दिसतो आहे, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की शिर्डीमध्ये जी नशेखोरी आहे ती किती प्रमाणात कमी झाली असेल। ते एकाच ठिकाणी एवढा जो प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच आहे, हे बघा इथं पण तेच आहे। तुम्ही पाहू शकता तिकडं कॅमेरा फिरेल तिकडं तुम्हाला सगळं पांढरं पांढरं दिसेल। हे जे पांढरं आहे तेच सगळं प्लास्टिक बंदी पण केलेली आहे। जे पांढऱ्या रंगाचं दिसतंय त्याच्यावरून आता असा प्रश्न निर्माण होतोय की नक्की शिर्डी पोलीस कोणत्या प्रकारे काळं पांढरं करतायत? ह्या ज्या पांढऱ्या पिशव्या आहे हे पाहून असंच लक्षात येतं की नशेखोरी किंवा जे अवैध धंदे आहे ते बंद करण्याऐवजी अशा प्रकारचं काळं पांढरं करण्याचा प्रकार शिर्डीमध्ये चालू आहे। आणखी इथं काय काय समस्या आहे? तुम्ही आता इथं राहता, आणखी किती घरं आहे पुढे? आमची इथं 5 घरं आहेत इथं। तर मी माझा लहानसा मोठा माझा जन्म इथं झालेला आहे। मी लहानपणापासून पाहतोय, संस्थांची जागा असून यांनी अजूनपर्यंत रोड केलेला नाही आहे।
आणि आम्ही इथं राहतो. आता ही स्ट्रीट लॅम्प दादांच्या मते इथं स्ट्रीट लॅम्प पण आलेले आहे आम्हाला. फक्त राहिला रोडचा प्रश्न. मी लहानचा मोठा झाला अजून हा रोड झालेला नाही आहे. आणि इथं बरेचसे गांजाखोर वगैरे आता काही दिवसापूर्वी इथं बिबट्या पण येऊन गेला आहे. तर मी संस्थांनी ही जागा एवढी साफ तुम्ही पार्किंग म्हणून ही जागा केली ती साफ का करत नाही माझे संस्थांना प्रश्न आहे. आता तुम्हाला काय वाटतं, संस्थांकडे इतका हजारो कोटी रुपयांचं दान येतं, सगळं होतं, ही जी जागा आहे ही अंदाजे किती एकर असेल? 4-5 एकरच्या आसपास जागा असेल. 4-5 एकर तर असू शकते जागा. 4-5 एकर जागा आहे. आरक्षण टाकून ही जागा साईबाबा संस्थांनी मिळवलेली आहे. आणि वाहनतळ करण्यासाठी ही जागा असली तरीही इथं वाहनं लावण्यासाठी कोणत्याच प्रकारची सुविधा इथं दिसत नाही. कॅमेरे नाही बघू शकता. ते गेट तर लावले यांनी. आत्ता हे कंपाऊंड केलेलं आहे. कंपाऊंडला पण इथं कोणी ते लोक येऊन जातात, सामान घेऊन जातात. कंपाऊंडचं इथं संस्थांनी जे सामान टाकतं, कच वगैरे खडी वगैरे ते लोक घेऊन जातात. काय करायला काय पाहिजे इथं? तर माझं एकच म्हणणं आहे संस्थांना प्रशासनाला की तुम्ही एवढी गावाजवळ जागा आहे, मोक्याची जागा आहे, तुम्ही इथं पार्किंग वगैरे करा. लोक बाहेर पेड पार्किंग घेण्यापेक्षा बाबांची एवढी दान येतं, एवढी सुविधा आहे, तर तुम्ही इथं जवळ मंदिराच्या जवळ तुम्ही पार्किंग बनवा. आणि म्हणजे इथे ही स्वच्छता वगैरे किती दिवसापासून केलेली नाही? आता हे पहिले कचरा गाडी पण येत नाही सध्या. तर तुम्ही पाहू शकता हे ते लोक टाकतात. जवळून दाखवा आधी थोडंसं. त्याच्यामध्ये जे पाणी साचलेलं दिसतंय ना ते दाखवायला. आता ह्या पाण्यावरून असं वाटतंय की याला इथं पडून जास्त वेळ झालेला नाही आहे, कारण ते पाणी वेपराईज होऊन गेलं असतं, पण ते अजून झालेलं नाही. हे ना हे जाळून टाकतं. हे रोज आणतात नवीन हे जाळतात, परत त्याच्यावर नवीन आणून टाकतात. म्हणजे ते दाखवा नाही. आता हे मागं तुम्ही बघा काहींवर झाडं पण उगलेली, ते तिकडे बघू शकता. तेव्हा पूर्ण एकदम आहे ना असं वास येतो इथं तुम्ही उभे. तुम्हाला आता हे जे गांजाचे झाडं इथे सापडले, काय वाटतं हे गांजाचे झाडं म्हणजे जाणून बुजून लावलेले असतील की आपोआप उगवले असतील? आता इथं जे गांजा पिणारे वगैरे असतात त्यांनी लावू पण शकतं. तर यांनी जर चुकून जर बिया वगैरे पडल्या असत्या त्यांच्याकडून ते झाडं एवढे मोठे झाले नसते. आता तुम्ही पाहू शकता 5-5, 10-10 फूट, 5-5, 6-6 फुटाचे ते झाडं काढले MSF वाल्यांनी. म्हणजे ते झाडं लावून त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं आणि मग जेव्हा त्याची गरज पडते तसंच असू शकतं. कारण तुम्ही पाहू तिथं काड्या वगैरे पडलेल्या बऱ्याचशा म्हणजे त्याचे पानं काढलेले. काढलेले. अजून किती असू शकतं इथं? किती मोठा एरिया आहे तुम्ही म्हणजे MSF वाल्यांनी पूर्ण सर्च केलं का इथं? नाही, ते इथपर्यंत आले, त्यांना ते मोठे झाडं बघितले, अजून लहान ते रोपं तर वाढू राहिले बरेचसे. आणि हा जो इकडे दाट भाग दिसतो इकडे पण जास्त असण्याची शक्यता आहे. कारण की झाडं जर तुम्ही असे बारीक झाडं लावलेली तिथं. आता इथं पोलीस येऊन गेले की नाही अजून त्याच्यानंतर? नाही, त्यानंतर आतापर्यंत अजून पोलीस आले नाही आहे. पंचनामा वगैरे काही झाला? काहीच नाही. मी आधी ते संस्थांचे गाडीलकर साहेब आहे त्यांना पण कॉल केला. त्यांना पण सांगितलं की व्यवस्था सर असा विषय इथं. त्यांचं 2 वेळेस माझा कॉल झाला. त्यांनी 2 वेळेस मला सांगितलं की गाडीलकर म्हणजे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी. तेच त्यांना मी 2 वेळेस कॉल पण केला पर्सनल माझ्या नंबरवरून. व त्यांना सांगितलं की इथला प्रॉब्लेम सर त्यांनी मागं बोलले होते की तुम्हाला इथं सिक्युरिटी देऊ, तुमची जागा साफ करू, तर तुम्ही पार्किंगची व्यवस्था करणार आहे, तर कॅमेरा लावू आपण. तर त्यांनी काहीच केलं नाही. कम से कम त्यांना झालं वर्षभर तर झालं मला सांगून. आणि परवा एवढं 4-5 दिवसात पण मी त्यांना कॉल केला होता, त्यांनी काही रिस्पॉन्स केला नाही. आणि शिर्डी नगर पंचायतीकडे पण तुम्ही कॉन्टॅक्ट केला होता का? हो, शिर्डी नगर पंचायतकडे कॉन्टॅक्ट केलेला होता, पण अजून कायपर्यंत 3 महिने झाले अजून काही कचरा गाडी येत नाही इकडं. तर आम्हाला नाही इलाजाने जे वेस्टेज असतं ते किंवा जाळून टाकावं लागतं किंवा साईडने टाकावं लागतं. तो विषय असं झालेला आहे. आम्ही एवढं संस्थांनी इथं म्हणजे मंदिराजवळ राहिलं आहे, पण आम्हाला सुविधा काहीच नाही ना. तर स्ट्रीट लॅम्प बंद पडले, त्यांना कॉल केले तर 3-3, 4-4 दिवसानंतर स्ट्रीट लॅम्प चालू होता. आता एवढे सुनसान एरिया आहे तिथं आम्हाला इथं संस्थांचा एक कर्मचारीसुद्धा नाही आहे. म्हणजे तुमची मागणी की इथं एखादा सुरक्षा रक्षक त्यांनी नेमावा आणि या जागेची स्वच्छता करावी, जेणेकरून इथं जे गर्दुल्ले हे लोक इथे येऊन बसणार नाही आणि संस्थांचं पार्किंग होईल इथं. माझं काय म्हणणं, इथं पार्किंग होईल. बाबाची एवढी मोक्यावर जमीन असून तुम्ही जी खरेदी केलेली ही जमीन किंवा काय असेल तुमचं त्याच्यावर पार्किंग झालेलं सोयीस्कर वाटेल, किंवा तुम्ही काहीतरी मोठं करा इथं. गावामध्ये इकडं ट्रॅफिक होण्यापेक्षा इकडे तिकडे गाड्या लावण्यापेक्षा लोक इथे येऊन गाड्या लावतील ना. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की मोक्याच्या ठिकाणी ही एवढी मोठी जागा साईबाबा संस्थानने आरक्षण करून स्वतःच्या ताब्यात घेतली. आणि त्यानंतर या जागेचं काय इथं हाल झालेले आहेत, काय इथं परिस्थिती आहेत, कशा प्रकारे हा नशेखोरांचा एक अड्डा बनत चाललेला आहे, ते याच्या आजच्या ज्या गांजा जो सापडला इथं त्या घटनेवरून लक्षात येतं आहे. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, शिर्डी. विशेष म्हणजे देशविदेशातून लाखो भाविक दररोज येणाऱ्या या धार्मिक ठिकाणीच अशा प्रकारे नशेच्या झाडांची लागवड होणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे मोठे उदाहरण मानले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पार्किंग परिसरात आणखी झाडाझडती घेतल्यास मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने शिर्डी पोलिसांनी चौकशी सुरू करून जबाबदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे शिर्डीतील नशेच्या वाढत्या प्रवृत्तीबाबत नव्याने चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाने यावर गंभीरपणे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.